मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा दिनविशेष. ज्यांनी जगामध्ये भारताला सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनवण्यामध्ये खूप जास्त मोठे योगदान दिलं, असे दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन सगळ्यांनाच माहिती असतील. तर हा जो राष्ट्रीय दुग्ध दिवस आहे 26 नोव्हेंबर, हा का साजरा करतात बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. आपण थोडक्यात मित्रांनो बघूया. तर जन्मदिन आहे त्यांचा, कुणाचा? डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा. 26 नोव्हेंबर 1921. कुठल्या ठिकाणी? तर केरळ या ठिकाणी कोझिकोडेमध्ये जन्म झालेला आहे. दुग्ध क्रांतीचे जनक म्हणलं जातं. मग दूध क्रांती असेल, श्वेत क्रांती असेल, किंवा त्यांना मिल्क मॅन ऑफ इंडिया सुद्धा म्हणलं जातं. त्यानंतर राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ जे आहे, ज्याला NDDB असं आपण म्हणतो, त्याचे संस्थापक सुद्धा डॉक्टर वर्गीस कुरियनच आहेत. म्हणजे बघा की व्यक्तीच्या जन्म दिनांकावरनं एवढा मोठा दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो पाहूया. तर हे दूध क्रांती जी आहे, त्याला आपण श्वेत क्रांती सुद्धा म्हणतो, ही झाली कधी? तर 1970 मध्ये. 70, 71 किंवा 70 लक्षात ठेवायचं. तर ऑपरेशन फ्लड त्याला आपण म्हटलं जातं. आता फ्लड म्हणजे पूर, महापूर नव्हे. महापूर, पण कुठला महापूर? दुधाचा महापूर लक्षात ठेवायचं. जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश जो सध्या भारत आहे मित्रांनो. तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जर जगामध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादन भारत करत असेल, तर भारतातील सर्वात जास्त दूध उत्पादक राज्य कोणतं आहे? याचं बरोबरचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.